येस, वेलकम टू माय चॅनल सिम्पली शाईन विथ रोशनी. तर येस, मी सकाळ सकाळी मम्मीकडे चालली आहे 31st लाईक मला 31st असं मोठं करायला काही नाही आवडत. मला माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला खूप जास्त आवडतं. तर मी त्यांना दोघांना सरप्राईज देणार आहे माझ्या घरी जाऊन. सो बघा. येस, मी पोहोचली. येस गाईज, ताई आलेली आहे आपल्या घरात. यांना मी गंडवलेलं आज चांगलं. आणि कशी बोलते पण माझा 31st चा प्लॅन चाललाय दुसरीकडे, मी नाही येऊ शकत. मी तुला 4 पर्यंत कळवे मला बोलली. मी पण बोलली ठीक आहे. मला वाटतच होतं थोडी मस्ती असेल. चल मेरी मावडी घ्यायची. चल मम्मी. मम्मी बाय. मम्मी तिला माहिती मिळाली तरी पण मुद्दाम नाटक करते. मी जेवतच होती तेवढंच आहे. काहीच मी मम्मीला बोललेली की मी घरून जेवण करून आले तर मला नको काही जेवायला. तर तिने मला घरात गरम गरम भाकर टाकून दिली. बोलते तू खा खा खा. कारण हे मला भाकर आणि लोणचं खूप जास्त आवडतं. मी खूप जास्त डाऊन टू अर्थ. येस. तिला कोण शायनिंग मारायला पाठी बोलवतो यार. तर आम्ही आता मंदिरात चाललोय. खाटू श्यामचं मंदिर झालंय बेलापूरमध्ये. ओके, देखो माँ के घर आने के फायदे. सब आयता मिलता है मुझे, आयता यहाँ पे. येस. ये चुड़ैल औरत है मेरी बहन है. ये स्वीट लेडी मेरी माँ है. स्वीट आणि मी काय आहे, मी ओव्हर स्वीट आहे. Oh my God. ओव्हर स्वीट. दुनिया मर जाएगी. ओव्हर स्वीट. Cheers. येस, चीअर्स गाईज. येस, तर गाईज आम्ही आता खाटू श्याम मंदिरात चाललोय. हा गोरा चिट्टा माझा भाऊ बघून घ्यायला मम्मीचा वेट करतोय आम्ही. शेवटी ती टाइम लावणारच. भाई मी ब्लॉग करते म्हणून एवढी रेडी होऊन आले ही. नाही तर अशी भिकारी बनवून येते ना. मी रेडी झालीच नाहीये guys. आई गो शिट. बस एक लिपस्टिक लावली असेल. लिपस्टिक मार डालो मुझे, मार डालो. चला जा. मी परत अशी नाही टाकायची. आता घेतली तसं घ्यायचं. अरे पण ती पडली ना थोड़ी. भाई हम निकल पड़े रिक्शा लेके. मतलब बैठ के जो मेरी मम्मी छो कटली सुंदर लागे छे. आम्ही तर आलोय खाटू श्याम मंदिरात. खूप वरती आहे बाबा हे मंदिर. चढून चढून कंबर एक झाली आमची. म्हणजे एकच असते, समजून जा. ही बघा, हे सगळे पुढे पुढे चालले त्यांना. मी बघा माझे पर्स माझ्या भावाने पकडले. ही अजून वरती आहे. अजून वरती आहे. थोडी साखर ठेव. ते पाणी थोडं आधी मांडलं चांगलं. तेवढं तेवढं पाणी. गाईज आम्ही चुकीच्या जागी आलोय. म्हणजे इथे बाजूलाच महादेवाचं आणि एका देवीचं पण मंदिर आहे. तर इथेही येऊ शकतात. तर आणि याच्या बाजूलाच खाटू श्यामचं मंदिर आहे समोर. ते थोडं वरती आय थिंक. हां, पण ठीक आहे, दर्शन तर झालं. देवाने इथे बोलून घेतलं. येस. आणि खूप सुंदर जागा आहे यार. एकदम ऑसम जागा आहे. खूपच पीस आहे. एकदम पीस आहे. एकदम येऊन शांतता लागली. गोल फिरून दाखव मागच्या बाजूला. बघा हे बघा, अजून एक मंदिर आहे एका देवीचं आहे. श्रीया देवी माताजी मंदिर आहे. येस, तिथेच जातो गाईज. खूप मस्त वाटतं इथे. खूपच भारी वाटतंय. मम्मीला आय थिंक आमची ही प्लेस खूपच आवडली. खूप फिरते आमची मम्मी. येडेगिरी करते, येडेगिरी. येस, खूप मस्त वाटते ते इथे. गाणं नाही ऐकलं का तुम्ही? कोणतं? म्हणून मी लई येड्यावानी करते. हां,
इथे फोटो कसले भारी येते. खूपच मस्त आहे ते. बॅक करून थांबा, तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवतो. तर फायनली आम्ही खाटूश्याम मंदिरात पोहोचलोय. असं म्हटलं जातं इथे सगळ्या इच्छा वगैरे असतात त्या पूर्ण होतात. तर देवाकडे आम्ही इच्छांचा भंडार घेऊन आलोय. बघू कोणती इच्छा पूर्ण होते. नाही भाई, माझी एकच इच्छा आहे. नाही भाई, मला एकने नाही चालत. इथे एका देवीचं मंदिर आहे आणि बाजूला खाटूश्यामचं मंदिर आहे काही. खूपच क्राऊड आहे इथे, खूपच लोक आहेत. पहिले आपण देवीचं दर्शन करूया. काहीच फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. कसली म्हणजे लयच गर्दी, कारण नवीन नवीन ओपन झालंय. पण खूप भारी वाटतंय खूप. ये भाई लोग तो हमारा दर्शन हो गया है. हम लोग नीचे उतर रहे हैं. मेरे साथ मेरा भाई उतर रहा है क्योंकि ये दोनों औरत मुझे ऐसे ही छोड़ के जाते हैं. हां, तर आमचं दर्शन खूप चांगलं झालं आहे, खूप मस्त झालं आणि मंदिर तर अप्रतिम सुंदर आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पण इथे व्हिजिट करा. असं म्हणतात खाटूश्याम मंदिरामध्ये जी ही इच्छा मागितली ती नक्की पूर्ण होते. तर मी तर खूपच इच्छा मागितल्या आहेत, जी झाली ती. मग तुम्ही पण लवकरात लवकर या. बेलापूर सेक्टर 8मध्ये आहे हे मंदिर. बघून एकदम प्रसन्नता वाटेल. तर आम्ही आता रिटर्न चाललो आहेत घरी. से हाय हाय. ओके बाय. तो भाई लोग हम घर पहुंच चुके हैं. खूप जास्तच दमलो. खूपच. इसी बोलते घेऊ मग? का नको घेऊ? तू स्वतःला काही सुंदर समजतेस का ग? नाही, मला नाही. नाहीच आहेस तू सुंदर. मला घेऊच नकोस तुम्ही. गाईज, तुमच्या घरी 31st काय काय नवीन येत असेल. आमच्या घरी फ्रीज नवीन आलंय. फ्रीज 31st बघा. देवाचे आमच्यावरती आशीर्वाद कसे मोठे मोठे गिफ्ट पाठवतो डायरेक्ट देऊ क्या. येस. आणि मी अनबॉक्सिंग करते आता. बघा पसारा बघा आमच्या घरात. पट्टी काढू नको, स्वतः राहू दे ना. अरे मम्मी तर निघी घ्या तारद्या. कामवालीला बोलवलं आम्ही स्पेशली. ते बघा यार मला प्लीज तुझा फेस रिव्हील कर ग. सुंदर कामवाली. बघा ना. गाईज मी काम करते जरा. अरे गाईज, गाईज कोणता गाईज तुला बोलेल की तू काम नको करूस. काय असं? ओ माझी भजी. काम वाली काम कितने अच्छे से कर रही है. देखो सब फटाफट कर रही है. हो गया सब चकनाचूर. चूर चूर वाली. आता हा गेला ब्लॉक झाली ना, तर थोड्या दिवशी गाडीची भी निघालेली. गाईज, आम्ही 31st ची रात्र कढी खिचडी सोबत करतोय, कारण मला कढी खिचडी खूपच आवडते. आणि बघा माझी मम्मी मस्त कढी टाकते. खानदेशाची आन बान शान ही म्हणजे कढी आणि खिचडी. त्याच्यासोबत बहुत अच्छा. मम्मी तुला माझ्याच बोलायचं असतं ब्लॉगच्या. म्हणून मी इथे ब्लॉग नाही करायची. चल परत कर. राहू दे. तो तुम्हीही अशा प्रकारे 31st आपल्या घरीच मनवायचं, कारण काही नवीन नसतं पैसे उधळायला. एन्जॉय विथ कढी खिचडी. तर गाईज, आमचा निवड संपतोय एका राजभोगच्या आईस्क्रीमने. तर माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला हॅपी न्यू इयर. चीअर्स गाईज. तुमचं पुढचं वर्ष खूप चांगलं जावं आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.